जो लोकार्पण सोहळा आहे त्या दिवशी आणखी कोण येणार आहे काय? असं आहे की आता उद्या महाराजांच्या पुतळ्याचं आगमन होणार आहे आणि त्याचा मोठा कार्यक्रम जो इथले स्थानिक लोकांनी आखलेला आहे. मी सुद्धा तो नाशिकला बघितला. त्या वेगवेगळे लेझिम आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, हे सगळे त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी होतील आणि किंवा व्हावं अशी मी सगळ्यांना आवाहन करतो की महाराजांचा पुतळा आणि जी शिवसृष्टी जी आहे ही शिवसृष्टी निदान राज्यात तरी एकमेवाद्वितीय, राज्यात का राज्याच्या बाहेर सुद्धा अशा करायचं दृष्ट लागण्यासारखी शिवसृष्टी उभी राहते. ते तुम्ही सुद्धा पाहिलं. 4 एकरमध्ये काम आणि 100 राजस्थानचे वर्कर्स आणि 100 आपले 200 लोक काम करतात रात्रंदिवस. 200 लोक. पण त्याच्या अगोदर 2-4 महिन्यापासून राजस्थानमध्ये त्यांनी काम केलं. हे सगळे जे आहेत मोठमोठे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दगड असतील, मार्बल्स असतील, जांभा दगड असेल, याच्या कटिंग्स वगैरे 3-4 महिन्यापासून चालू आहेत आणि संपूर्णच काम गेल्या 3 ते 4 वर्षापासून सुरू आहे. कारण तिथे पूर्वी आपल्या पंचायत समितीचं ऑफिस होतं. त्यांना आपण संकुलमध्ये जागा दिली, मोठी नवीन काहीतरीच बांधलेली आणि मग त्या जागेमध्ये झोपड्या घुसायला लागल्या, लोक घुसायला लागले. त्यामुळे आपण ती जागा जी सांगितलं की आपण ही जागा ताब्यात घेऊन इथे शिवाजी महाराजांची एक शिवसृष्टी निर्माण करूया आणि मग आणखीन त्याला थोडीशी मोठी जागा वाढवली आणि 4 एकरमध्ये आता हे अतिशय भव्य काम उभं राहत आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ही गोष्ट आहे, पण त्याच्याबरोबर त्यांचे सर्व सेनापतींची जी आहे माहिती देणार आहे. त्याच्यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ, लाईट्स इफेक्ट्स, साऊंड इफेक्ट्स ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग तिथे एकदा गेला की 1 तास तरी माणूस सगळं पाहिल आणि संपूर्ण इतिहास महाराजांचा त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहील की महाराज कसे लढले, कोण कोण त्यांच्याबरोबर होतं. हा इतिहास थोडक्यात उभा करण्याचा प्रयत्न आपला सगळ्यांचा आहे. तर अशा ह्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. जात पात धर्म पक्ष भिक्ष जे आहे ते जरा बाजूला ठेवावेत आणि चांगल्या सोहळ्यामध्ये पवित्र सोहळा आहे त्याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये आणि जी शिव प्रतिष्ठापना जी आहे सगळ्याच्या वेळी हजर राहावं अशी सगळ्यांनाच आवाहन करतो, विनंती करतो. कसं आहे, लोक अहिंसक आंदोलन जे काय असेल, सत्याग्रह असेल, अन्नत्याग असेल, हे करण्याचा अधिकार काही आपण नाकारू शकत नाही. पण त्यातून जे आहे कुठे उद्रेक निर्माण होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि प्रश्न जे आहेत हे बसून सोडवावे लागतात आणि ज्याने प्रश्न सोडवले जातात त्या प्रथा, परंपरा आणि त्याहीपेक्षा कायदा काय आहे, या कोर्टाचे नियम काय आहे, काय दिलं आहे, काय मागणी आहे याचा विचार करूनच पुढे जाता येईल ना. एकदम असं अटीतटीवर येऊन काय चालणार नाही. काय मागणी होती ती माहिती देतील त्यावेळी ते मी ते लोकांपुढे नाही आहे, ते काय माहिती देतात मला काय माहिती. शेवटचा प्रश्न. ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचं उपोषणाला आपण काय सांगणार. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बसतात लोक आणि मला फोन करतात, आम्ही बसतो. आता मी काय सांगू त्यांना. तसं आता त्याने सुरू केलं तर यांनी सुरू केलं. आता एवढंच आहे की जे काय करायचं ते शांततेने करा. काय कायदा सुव्यवस्था शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या, लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. बाकी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हे जे आहेत अहिंसक आंदोलन करायची परवानगी आहे साहेब. ठीक आहे ना. आता त्याच्यावर मी काय बोलणार. त्यांनी आदेश केले आहेत, आवाहन केलं हे बंद करा, ते बंद करा. तर हे सांगतील हे बंद करा. धनगर समाजांचा सुद्धा फार अटीतटीवर आहे पंढरपूरमध्ये, ते आणखीन रस्त्यावर येतील. काय तर काय आपण काय बोलतो, लोकशाही आहे.
आता लोकांनी तो बंद पाळायचा की नाही पाळायचा ते आता लोक ठरवतील. त्यांनी केल्यानंतर मग दुसरे लोक करतात का ते पण बघावं लागेल. परंतु मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी एक तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण आपण दिलेलं आहे आणि त्या आरक्षणानुसार आता कामगार भरती असेल, शिक्षणामध्ये असेल, ते आरक्षण लागू झालेलं आहे. त्याचा फायदा समाजाचे लोक घेत आहेत. त्यात आम्हाला सुद्धा आनंद आहे किंवा ठीक आहे त्यांना सुद्धा मिळालेला आहे. पण आता जर रोज तुम्ही नवीन नवीन काहीतरी काढाल तर समोरचे लोक सुद्धा गप्प बसत नाहीत ना. सर आता असं आहे की काही कारण काय ते असतीलच, मला काही कल्पना नाही. परंतु आता निवडणुका ह्या सगळ्या ज्या दुसऱ्या निवडणुकीचा आता वारं व्हायला लागलेला आहे काय, अशामुळे कदाचित सरकार त्यांना वाटलं असेल की ह्या निवडणुका पुढे घ्याव्यात. आता महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा पुढे ढकलल्या, त्याप्रमाणे ही पण पुढे ढकलली. आता त्यांच्या पक्षामध्ये ती जर चर्चा पूर्ण झाली असेल तर ते ऑथेंटिक समजायला पाहिजे ना. आपण सांगणार फक्त आपण अंदाजे सांगणार की बाबा तुम्ही आम्ही सगळे अजित ते अमित शहा येणार म्हणजे जागा वाटपासाठी येणार. परंतु त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष जेव्हा सांगतो तेव्हा ते ऑथेंटिक आहे. बरं, जागा वाटप वगैरे काय ते इकडे कशाला करते. इकडे नेहमीची पद्धत अशीच असते. हे दिल्ली काँग्रेस असेल का नाही तर BJP असेल, हे लोकल लेवलला तुम्ही तुमचं पटवा. जिथे अडचणी असतील त्या दिल्लीमध्ये आमच्याकडे घेऊन या, मग त्याच्यामध्ये समजवता ते करतात. ही नेहमीची पद्धत आहे. त्यामुळे पुढे बोला. विनंती केली. ठीक आहे, आता कोर्ट मॅटर आहे ते सुप्रीम कोर्टात, प्रत्येकजण आपापली बाजू मांडणार का तशी त्यांनी विनंती केली. शेवटी जे आहे निर्णय कोर्टाने घ्यायचे असतात. आता त्याच्यावर आपण कॉमेंट करणं बरोबर नाही.